नमस्कार. मी मारुती सत्वा राजगोळे गुरुजी, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक, विद्यामंदिर नरेवाडी, तालुका गडहिंग्लज, जिल्हा कोल्हापूर. प्रज्ञाशोध, शिष्यवृत्ती चाचणी, नवोदय विद्यालय चाचणी आणि विविध स्पर्धा परीक्षा यासाठी एका उपयुक्त घटकात आपले स्वागत. आकृत्यांवर आधारित विविध प्रकारचे प्रश्न बुद्धिमापनामध्ये विचारता येतात, जसे वर्गीकरण, मालिका, चुकीचे पद, जलप्रतिबिंब, आरशातील प्रतिमा, समसंबंध. कल्पनेने आकृतीचे विविध भाग ओळखता येणे हे बुद्धिमत्तेचेच एक लक्षण आहे. आकृत्यावर आधारित 3 प्रश्न प्रकार आहेत. अपूर्ण चौरस आकृती पूर्ण करणे, एखाद्या आकृतीचा गाळलेला भाग ओळखणे, आकृतीचा विशिष्ट भाग दाखवून तो पर्यायातील कोणत्या आकृतीत लपलेला आहे हे ओळखणे. या सर्व प्रश्न प्रकारांमध्ये दिलेल्या आकृत्यांचे पृथक्करण करून कल्पनेने किंवा तर्क करून उत्तर शोधावे लागते. हे सर्व प्रश्न विचार प्रक्रियेला चालना देतात, म्हणून बुद्धिमत्ता चाचणीमध्ये असे प्रश्न विचारले जातात. इथे आपण एक घटक घेत आहोत, चौरस आकृती पूर्ण करणे. एखादी अपुरी चौरस आकृती देऊन ती पूर्ण करायला सांगितले तर आपल्याला कल्पनेने ती आकृती चौरस आकृतीत कशी पूर्ण होईल ते प्रथम ठरवावे लागते. अशा वेळी कल्पना करून आपण पर्याय निश्चित करतो. हा एक चौरस आहे. ही प्रश्न आकृती पहा. ही आकृती म्हणजे चौरसाचा एक भाग आहे. इथे चौरस पूर्ण करण्यासाठी पर्यायातील कोणती आकृती जोडता येईल? इथे 4 पर्याय उपलब्ध आहेत. इथे आपण क्रमाक्रमाने 4ही पर्याय प्रश्न आकृतीला जोडून पाहू. पर्यायापैकी 4थ्या क्रमांकाची आकृती या चौरस आकृतीला पूर्ण करण्यास समर्थ आहे, म्हणून या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. धन्यवाद.